नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. एक महत्त्वपूर्ण संदेश. देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. सर्वांना आमचा सल्ला आहे की त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड-19 शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाकातोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण 011-2397-8046 आणि 1075 या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा 020-2612-7394 या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता. ठळक बातम्या. शिक्षण क्षेत्रात गेल्या वर्षात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांचा भागीदारी तत्वावर होणार विकास, ताडोबा अभयारण्याचाही समावेश. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचं मुख्यालय अकोला इथं स्थापन करण्यात येणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आणि इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर. देशातील तरुण सकारात्मक परिवर्तनासाठी पूर्णपणे तयार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाच एक भाग आहे. शिक्षण क्षेत्रात गेल्या वर्षात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत असं प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशातील शिक्षण समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मोदी यांच्या हस्ते अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं उद्घाटन करण्यात आलं. ही बँक उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना बहुविध प्रवेश आणि निर्गमन पर्याय उपलब्ध करेल. प्रादेशिक भाषांमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी कार्यक्रम आणि उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी मार्गदर्शक सूचना यांचाही प्रारंभ पंतप्रधानांनी आज केला. आज सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये विद्याप्रवेश, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्यांचा प्ले बेस्ड स्कूल प्रिपरेशन मॉडेल, माध्यमिक स्तरावरील विषय म्हणून भारतीय संकेत भाषा आणि निष्ठा 2.0 यांचा समावेश आहे. तो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषद NCERTनं तयार केलेल्या शिक्षण प्रशिक्षणाचा एकात्मिक कार्यक्रम आहे. कोकण किनारपट्टी तसंच पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे 25,000 पूरग्रस्त कुटुंबियांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना करण्यात आली. यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेतला. महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकण किनारपट्टी तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांतील नागरिकांना MIDCद्वारे अन्नधान्याचं वाटप केलं जात आहे. यामध्ये राशन, चादरी, बेडशीट, टॉवेल, अन्नपदार्थ आदींचा समावेश आहे. याशिवाय 5 ट्रकद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पुरवण्यात येत आहे. ज्या गावांना MIDCद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे तिथले बिघाड दुरुस्त करण्यात आले असून काही ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. MIDCच्या राज्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांतून ही मदत पूरग्रस्त भागांकडे पाठवण्यात येत आहे. कोकण तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित 10,000 रुपयांची तसंच अन्नधान्याची मदत राज्य शासनातर्फे केली जात असून उद्यापासून हे वितरण चालू होणार आहे. सर्व जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे 8 दिवसांच्या आत पूर्ण करून निकषापलीकडे जाऊन अर्थसहाय्य करण्याची भूमिका राज्य सरकारची असल्याचं प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना केलं. अतिवृष्टीनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसारखंच नुकसान पश्चिम विदर्भातील शेतीचं झालं आहे. त्यांना सुद्धा मदत केली जाईल. ज्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये निर्बंध उठवले जाण्यासंदर्भात टास्क फोर्सची बैठक आज मुख्यमंत्री घेणार आहेत आणि या संदर्भातील निर्णय सुद्धा संध्याकाळपर्यंत ते घोषित करू शकतात अशी माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. राज्य शासनाचा 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी आशा भोसले यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमतानं निवड करणं हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेलं कौतुक आहे या शब्दात आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना जपानच्या जायका संस्थेमार्फत अर्थसहाय्य केलं जात आहे. त्याच धर्तीवर राज्यातील विशेषतः कर्करोग उपचारावरील सुविधांच्या उभारणीसाठी सहकार्य करावं अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉ. फुकाहोरी यासुक्ता यांच्याकडे केली. सह्याद्री अतिथीगृह इथं जपानचे मुंबईतील वाणिज्य दूत डॉ. यासुक्ता यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती केरे कट्टा उपस्थित होत्या. महाराष्ट्र आणि जपानचे
नेहमीच सहकार्याचे संबंध राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचं महत्त्व लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या उभारणीसाठी जायकाकडून अर्थसहाय्य मिळाल्यास त्याचा या क्षेत्राला लाभ होईल, असं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDCच्या पर्यटक निवास आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक युवकांना रोजगार उपलब्ध होऊन पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांना भागीदारी तत्वावर विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटन स्थळांचा जागतिक मानकानुसार विकास करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये माथेरान, महाबळेश्वर, रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, मिठबाव रिसॉर्ट तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापूर इथल्या मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन क्षमतेचा विचार करून अन्य ठिकाणांची निवड करून शासन मान्यतेनं त्यांचा विकास देखील करण्यात येणार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज व्याघ्र संवर्धन हे वनसंवर्धनाचं प्रतीक असल्याचं सांगितलं. यादव हे जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं एका आभासी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात ग्लोबल कन्झर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्डची मान्यताप्राप्त भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील पेंच, आसाममधील मानस, काझीरंगा आणि ओरंग, मध्य प्रदेशातील सातपुडा, कान्हा आणि पन्ना, बिहारमधील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प, उत्तर प्रदेशमधील दुधवा, पश्चिम बंगालमधील सुंदरबन, केरळमधील परम्बीकुलम, कर्नाटकचा बांदीपूर व्याघ्र प्रकल्प आणि तामिळनाडूमधील मुदुमलाई आणि अनामलाई व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत राज्यामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरणाचं काम खासगी प्रमाणीकरण संस्थांमार्फत करण्यात येत आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी खर्चिक असल्यानं महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचं मुख्यालय अकोला इथं स्थापन करण्यात येणार असून क्षेत्रीय कार्यालय कृषी विभागाच्या 8 संभागांमध्ये स्थापन करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेस आवश्यक एकूण 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या मंजूर मनुष्यबळातून वर्ग करण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघात उद्योगांसाठी एकही MIDC नाही, यासंबंधी कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी ही बाब राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी 3 MIDCच्या उभारणीला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्यानुसार तोंडगाव, भुगाव आणि चांदूर बाजारला MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2021-22 या शैक्षणिक सत्राकरिता 3 वर्षीय हातमाग आणि वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ओडिशातील बरगडमध्ये 13 आणि व्यंकटगिरीकरिता 2 जागा उपलब्ध आहेत. या जागेवर प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात दिनांक 20 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रवेश अर्ज मागवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी संबंधित प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्याकडे अर्ज सादर करावेत. प्रवेश अर्जाचा नमुना आणि इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसंच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असं वस्त्रोद्योग आयुक्त महाराष्ट्र राज्य शीतल तेली उगले यांनी कळवलं आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेत नागपूरच्या ग्रामीण भागातील जनतेनं दिलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यात 10,09,358 नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काल दिली. लसीकरणासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसंच ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या लसीकरणामध्ये कालपर्यंत शासकीय लसीकरण केंद्रांवर 9,54,140 नागरिकांनी तर खासगी लसीकरण केंद्रांवर 55,218 नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालय तसंच स्मार्ट सिटीज मिशनतर्फे राबविण्यात आलेल्या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला या चॅलेंज अंतर्गत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यासाठी स्मार्ट सिटी टीमचं अभिनंदन केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी चॅलेंजमध्ये निवड करण्यात आलेल्या 11 शहरांची घोषणा केली. यात महाराष्ट्र
महाराष्ट्रातून नागपूर आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. शिक्षण क्षेत्रात गेल्या वर्षात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांचा भागीदारी तत्वावर होणार विकास. ताडोबा अभयारण्याचाही समावेश. महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेचं मुख्यालय अकोला इथं स्थापन करण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आणि इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर. आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.